नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. जिजी आता रायाला विचारू लागते, राया खरं खरं सांग, तुला या निक्कीने धमकी दिली म्हणून तू असं वागतोय ना? तेव्हा राया म्हणू लागतो, नाही जिजी. तेव्हा राया म्हणू लागतो, बाद झालं, हे सगळं मी स्वतः करतोय. तेव्हा जिजी म्हणू लागते, बाद झालं राया, नाटक करू नको, खरं खरं सांग, तू हा सगळं तिचा शब्द पाळण्यासाठी करतोय ना? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, राया अरे गप्प का बसलाय, आता बोल ना काहीतरी. तेव्हा नानाई आता रायाला विचारू लागतात, राया अरे काय झालं, का असं वागतोय तू, सांगशील का? आता सगळे एकूण सगळे रायाला विचारत असतात. तेव्हा निक्की मनाशीच म्हणू लागते, नाही नाही, या रायाने जर आता माझं नाव बरवून टाकलं ना, तर सगळ्यांच्या लोकांच्या डोळ्यात हा राया पुन्हा हिरो होईल. त्यामुळे मला काहीतरी करावं लागेल, असे म्हणून निक्की समोर येते आणि म्हणू लागते, का सगळ्याकून सगळ्यांनी घेरलंय त्याला? अरे नका ना एवढे प्रश्न विचारू, तो काय तुम्हाला बांधील नाही उत्तरं द्यायला, आणि हे सगळं तो स्वतः करतोय. मी काय त्याला हे सगळं करायला सांगू? शेवटी तो गुंड आहे, त्याची कामं आहे ती सगळी. तेव्हा जिजी म्हणू लागते, बास, तू एक शब्दही बोलू नको. मी तुला विचारलं, आम्ही तुला विचारतोय का? तुला सल्ला मागितलाय का? नाही ना, मग तू आता काहीही बोलू नको. मी रायाला विचारते, राया अरे खरं खरं सांग, तू हे सगळं हिच्या सांगण्यावरनंच करतोय ना? हिचा शब्द पाळण्यासाठी करतोय ना? तेव्हा रायाला निक्कीचं बोलणं आठवतं. निक्कीने सांगितलेलं असतं, जर तुझं आणि त्या मंजिरीचं प्रेम नाही आहे हे तू सिद्ध नाही केलं ना, तर त्या मंजिरीच्या घरावर बुलडोजर फिरला म्हणून समज. त्याच वेळेस राया मनाशीच म्हणू लागतो, नाही नाही, मिस फायरच्या घरावरती बुलडोजर नाही नाही, मला हे सगळं थांबवावं लागेल. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, जिजी हे बघा, हे सगळे कामं माझी आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही इथनं जा. तेव्हा जिजी म्हणू लागते, नाही राया, आधी मी चुकत होते, पण आता मी चुकणार नाही. आता मला कोणी येऊन सांगितलं ना की राया चुकीचं वागतोय, तू चुकीची कामं करतोय, तरीही मी विश्वास ठेवणार नाही, कारण आता स्वतःपेक्षा जास्त मला तुझ्यावरती विश्वास आहे राया. तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते, हो ना, मग हाच राया आता तुमचा विश्वासघात करणार आहे. हा जो राया आहे ना, त्याच वेळेस राया म्हणू लागते, निक्की अगं मी तुझा शब्द पाळतोय ना, मग का मध्ये बोलतेस, गप्प बैस. तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते, राया आता मी गप्प बसणार नाही या, आता मी बोलणार, बाद झाली तुझी नाटकं. तेव्हा लगेच राया लागतो, निक्की तू गप्प राहा. त्याच वेळेस आता लगेच निक्की म्हणू लागते, हा जो राया आहे ना, हा आता कसा विश्वासघात करतोय म्हातारे, आता तू बघच. अगं हा राया तुझ्या. त्याच वेळेस जिजी म्हणू लागते, बाद झालं निक्की, मला तुझा एक शब्दही ऐकायचा नाही. मी तुझ्याशी बोलले, तुझा सल्ला विचारते नाही ना, मग मी रायाला विचारते, मी त्याच्याशी बोलते. तेव्हा निक्की म्हणू लागते, म्हातारे तू कुणाशी बोलते याचं भान ठेव. तेव्हा राया म्हणू लागते, निक्की जिजीवरती ओरडायचं नाही या. तेव्हा लगे जिजी म्हणू लागते, राया अरे आमचं घर मोडलं ना तर मोडू दे, पण तू हिचा शब्द पाळू नको. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, काय बोलतोय जिजी? त्याच वेळी जिजी म्हणू लागते, हो राया, अरे माझं घर मोडलं तरी चालेल, पण आज मी माझ्यामुळे तुला त्रास होऊ देणार नाही. कारण राया तुझे आमच्यावरती खूप उपकार आहे, आजपर्यंत तू खूप उपकार केलेत राया आमच्यावरती, पण नाही, मी दरवेळेस तुझा तिरस्कार करत आले, दरवेळेस तुला त्रास देत आले, पण नाही, तरी तू माझ्या मंजिरीची साथ कधीही सोडली नाही. तिला दरवेळेस मदत केली, प्रत्येक संकटातनं तिला वाचवलं, आणि नानांनाही हॉस्पिटलला तू घेऊन गेला, त्यांना तू जीवदान दिलं. माझ्या मंजिरीचाही जीव तू कितीतरी वेळा वाचवला, आणि निखिललाही तू योग्य मार्गावरती आणलं. पण तरीही राया मी दरवेळेस तुझा रागराग करत आले, नेहमी तुला टोचून बोलत आले, पण तरीही तू कधीही माझ्याशी रागाने बोलला नाही, माझा रागराग केला नाही, चुकूनही मला कधी त्रास दिला नाही. त्यामुळे राया मी आजपर्यंत खूप चुकले, पण आता नाही, आता चूक सुधारण्याची वेळ आली. त्यामुळे आता कोणी येऊन सांगितलं ना राया चुकीचं वागतोय, तरीही मी त्यांचं ऐकून घेणार नाही, कारण स्वतःपेक्षा जास्त आता माझा रायावरती विश्वास आहे. रायाच्या डोळ्यातनं मात्र खळाकर धारा येत असतात. राया जिजीकडे बघत असतो. तेव्हा जिजी लोकांना म्हणू लागते, तुम्ही तर रायाला नावं ठेवत होता ना, राया चुकीचं आहे असे म्हणत होता ना, पण आता बास. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, इतक्या दिवस जय चुकीचं वागत होता, मंजिरीच्या इज्जतीवर जयने हात उचलला, पण तरीही तुम्ही लोकांनी जयची साथ दिली, आणि आज राया थोडं चुकीचा वागला, लगेच तुम्ही त्याला नावं ठेवायला लागले. नाही, पण सगळे जरी रायाच्या विरोधात असले ना तरी चालेल, कारण जेव्हा जयने माझ्या मंजिरीच्या इज्जतीवर हात उचलला होता, तेव्हा सगळे गाववाले जयच्या बाजूने होते, पण त्यावेळेस या रायाने माझ्या मंजिरीची साथ दिली. एकटा राया माझ्या मंजिरीवरती विश्वास ठेवून होता, त्यामुळे आज मी या रायाची साथ देणार. रायाला मात्र खूपच अभिमान वाटतो, कारण आज अगदी आईच्या मायेने जिजीने रायाची बाजू घेतलेली असते. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, राया एक आई आज आपल्या
मुलावरती तिच्यापेक्षा जास्त विश्वास ठेवते. रायाला मात्र खूपच अभिमान वाटतो. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, ओ जाऊबाई, अहो डोक्यावर पडल्यासारखं का वागताय तुम्ही? अहो हा राया तुमच्या डोळ्यात धूळ फेकतोय, समजत नाही का तुम्हाला? तेव्हा लगेच आता जीजी म्हणू लागते, बाद झालं शशिकला, आता खरं माझे डोळे उघडले. इतक्या दिवस मी चुकीचं वागत होते. कोणी मला कितीही सांगितलं ना तरी राया एवढ्या खालच्या पातळीला जाऊन वागू शकत नाही. राया नालायक असू शकतो पण नीच असू शकत नाही. राया मात्र आता जीजीकडे बघत असतो. मंजिरीलाही खूपच भारी वाटतं. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, मंजिरी, इतक्या दिवस तुम्हाला समजावून सांगायची राया खूप चांगला मित्र आहे, पण मी कधीही तुझं ऐकलं नाही. पण आता मी तुला मंजिरी वचन देते, शब्द देते, इथून पुढे तू या मित्राची साथ कधीही सोडू नको, कारण रायासारखा सच्चा मित्र तुला कधीही मिळू शकत नाही मंजिरी. आता मात्र रायाला खूपच बरं वाटतं. त्याच वेळेस आता लगेच जीजी मात्र लगेच रायाचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, राया, आज या आईने आपल्या मुलावरती विश्वास टाकलाय आणि मला माहिती तिचा हा मुलगा तिचा विश्वास कधीही तोडणार नाही. रायाचे मात्र खूपच डोळे भरून आलेले असतात. त्याला काय करावं काही सुचत नाही, कारण आज जीजीने आईच्या मायेचं प्रेम रायाला दिलेलं असतं. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, बाद झालं जीजी, अहो तुम्ही माझ्यासाठी तुमचं घर तोडायला निघालात. खरं तर जीजी, मी तुमच्यावर कुठलेही उपकार नाही केले हो, तुम्ही माझ्यावरती उपकार केले जीजी. अहो मला आईच्या मायेचा ओलावा दिला. लहानपणापासून मला कधीही आईची माया मिळाली नाही, पण जेव्हा माझी आणि मिस फायरची मैत्री झाली तेव्हा मी तुम्हाला ओळखायला लागलो. तुमच्यात मला माझी आई दिसू लागली. त्यामुळे तुमच्याकडनं मला आईचा मार, आईचं प्रेम नक्कीच मिळालं. तुम्ही मला माझ्या नात्याची किंमत करून दिली. खरंच मला माझी नात्याची कोणीही माणसं नाही आहे, पण तुमच्या घरात आल्यानंतर असं एकदम आपल्या घरात आल्यासारखं वाटतं जीजी. त्यामुळे जीजी, मी तुमच्यासाठी काही केलं नाही. खरं तर तुमचे माझ्यावरती खूप उपकार आहे. आता मात्र जीजी लगेच रायाचा हात हातात घेते आणि म्हणू लागते, नाही राया, आजपासून तू माझा मुलगा आहे. राया म्हणू लागतो, खरंच जीजी, आज तुम्ही मला तुमचा मुलगा म्हणताय? यातच सगळं काही आलं जीजी. तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते, हे बघ राया, माझ्या मंजिरीची मैत्री कधीही सोडू नको. अशीच तुमची मैत्री कायम राहू दे. नाना, जीजी सगळेजण आता रायाकडे बघत असतात. रायाला मात्र खूपच भारी वाटतं. त्याच वेळेस इकडे शशिकला, निक्की आणि जयला मात्र खूपच राग आलेला असतो. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, जीजी, लहानपणापासनं मी इकडे तिकडे वाढत गेलो. मला कधीही आईच्या प्रेमाचा ओलावा मिळालाच नाही. मी नेहमी माझी आई कुठे भेटते का, मला कोणी आईसारखं प्रेम देतं का, याचीच वाट बघायचो. पण शेवटी देवाकडे देर असते जीजी, पण अंधेर नाही. आज देवाने मला माझी आई परत केली. आज मला तुमच्या रूपात मला माझ्या आईचं प्रेम मिळालं. आईच्या प्रेमाचा तो ओलावा मिळाला जीजी. त्यामुळे आता मी या आईचा विश्वासघात कधीच करणार नाही जीजी. आता मात्र जीजी आणि राया दोघेही एकमेकांकडे बघत असतात, रडत असतात. हे सगळं बघून नानांनाही खूपच बरं वाटतं. तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते, या जाऊबाईला काय झालंय, अशी का वागते डोक्यावर पडल्यासारखी? तेव्हा लगेच निक्की म्हणू लागते, हे सगळी नाटकं बंद करा, काय चालू आहे सगळं? तेव्हा लगेच आता निक्की रायाला लागते, राया, तू जर माझा शब्द पाळला नाही तर मी काय म्हटलेले? तेव्हा जीजी म्हणू लागते, तुझा शब्द रायाला पाळण्याची काही गरज नाही. तुला सांगितलं ना, तू आमचं घर मोडू शकते, पण रायाला तू काही बोलायचं नाही आहे. तो आता इथून पुढे तुझं काही ऐकणार नाही म्हणजे नाही. तेव्हा आता लगेच मंजिरीला जीजी म्हणू लागते, जीजी, तुझा हा मित्र तुझ्या प्रत्येक संकटात साथ देतो आणि इथून पुढे तुझ्या या मित्राची साथ तुला कायम बांधून ठेवायची आहे. मंजिरी आता रायाकडे बघू लागते. तेव्हा लगेच रायाही आता जीजीचे दोनही हात हातात घेतो आणि म्हणू लागतो, खरंच आज पांडुरंगाने मला माझ्या विठू माऊलीचं दर्शन घडवून दिलं. जीजी, आज तुमच्या रूपात मला माझ्या विठुरायाचं दर्शन झालं बरं का. आज मला माझी खरी माऊली मिळाली. असे म्हणून आता राया लगेच दोनही हात जीजीचे धरून आता आपल्या तोंडावर लावत रडू लागतो. मंजिरीला मात्र खूपच बरं वाटतं, कारण आज रायाला खरंच आईचं प्रेम मिळालेलं असतं. तेव्हा लगेच आता निक्की मात्र खूपच भडकते. तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता जीजीने रायाला घरी बोलवलेलं असतं. आता रायाची सगळी काही छान अशी तयारी केलेली असते, कारण राया घरी येणार म्हणून घरी आज सणसूद असल्यासारखी सगळी तयारी असते. राया घरी येतात जीजी आता स्वतःच्या हाताने रायाचं औक्षण करते. तेव्हा लगेच राया म्हणतो, जीजी, माझ्यासाठी एवढं समजं, असं वाटतंय आज दिवाळीच आहे. तेव्हा लगेच जीजी लागते, राया, अरे आपल्या घरी जेव्हा खास पाहुणा येतो ना तेव्हा सण असल्यासारखंच असतं, दसरा दिवाळी. आज मी तुझ्यासाठी स्पेशल माझ्या हातची शेवयाची खीर बनवली बरं का राया. तेव्हा राया लागतो, खरं जीजी. आता लगेच राया जीजीने बनवलेली ती खीर खातो. त्याच वेळेस
जिरी, नाना सगळेजण खूपच खुश असतात. टिपिकल डंकी सगळे खूप आनंदून गेलेले असतात. पण मात्र आता इथे जय आणि शशिकला आणि निक्कीने दुसराच मोठा डाव आखलेला असतो. आता ती खीर खाऊन राया घरी येतो. पण त्या क्षणी आता रायाची तब्येत मात्र खूपच बिघडलेली असते. त्याला श्वासही घेता येत नाही, बोलता येत नाही. दीपिकल आणि डंकीला काय करावं काहीच सुचत नाही. तेव्हा दीपिकल धावतच मंजिरीच्या घरी येतो आणि म्हणू लागतो, मंजिरी ताई पटकन चल, अगं रायाभाऊची तब्येत बिघडली, त्याला बोलता येत नाही, काय झालं काही समजत नाही. इकडे राया मात्र खूपच कसं तरी करत असतो. आता मात्र मंजिरी रायाचा जीव कसा वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल